पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM उषा अर्थात पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठासाठी जवळपास 100 कोटींपेक्षा अधिकचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत कुलगुरू सर आहेत। सर काय सांगाल, कशा पद्धतीनं हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि काय नक्की त्या माध्यमातून कामं होणार आहेत? मला वाटतं मी सर्वप्रथम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानेन की ज्यांनी एवढा मोठा फंड शिक्षण प्रणालीसाठी भारतामध्ये दिलेला आहे। पहिल्यांदा 3600 कोटी आणि त्यामधील 100 कोटी या एक जिल्ह्याच्या विद्यापीठाला मिळणं हे आमचं खरंच भाग्य मानेन। या प्रपोजलसाठी ज्यांनी मदत केली ते आपले महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय बाईसाहेब, शिक्षण मंत्री, हायर अँड टेक्नॉलॉजी शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, नंतर आपले प्रधान सचिव विकास चंद्रजी रस्तोगी आणि PM उषाचे समन्वयक महाराष्ट्राचे डॉक्टर निपुणजी यांनी आपल्या या प्रस्तावाला खूप सारं हातभार लावला आणि मदत केलेली आहे। मला असं वाटतं की हे जे 100 कोटी आपल्याला मिळालेत ते खरंच एका विशिष्ट कार्यक्रमासाठी आहे आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे मला विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ पाहायचे आहे आणि त्याच्यासाठीच हा फंड मिळालेला आहे। या प्रस्तावामध्ये आपले खूप चांगल्या गोष्टी आपण प्रस्तावित केलेल्या आहेत। त्यामध्ये नॅनो सेंटर असेल, बायोलॉजिकल सेंटर असेल, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर असेल, भाषा संकुल असेल, भाषा सेंटर असेल। त्यामुळे मला वाटतं या विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही मुहूर्तमेढ आहे आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करत आहोत। मला जाता जाता सांगावं लागेल की माझा जेवढा सगळा स्टाफ या विद्यापीठामध्ये आहे या सगळ्यासाठीच ही आनंदाची बाब आहे आणि सगळे आनंदी आहेत आणि उत्सुक आहेत हे विकसित सोलापूर विद्यापीठ पाहण्यासाठी। थँक्यू। आपण पाहतोय की खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विद्यापीठ हे स्वतंत्र जिल्ह्यासाठीचं विद्यापीठ आहे आणि त्यासाठी आता स्वतंत्रपणे 100 कोटींचा निधी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळतोय। त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा सर्व स्टाफ जो आहे तो या सर्व निर्णयाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।